वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मी जस्ट उठलो आता 6 वाजलेत. तर आपल्याला जायचं 7ला बाहेर जायचं आहे. तर कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो रेडी होऊन. तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. चला हे बघा मी रेडी झालो आहे. आता वाजले 7. तर मी कुठे जाणार आहे ते सांगण्याच्या आधी तुम्हाला बोलतो की सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर तुम्हाला माहितीच असेल डोंबिवली म्हणजे जे डोंबिवलीकर असतील त्यांना माहितीच असेल डोंबिवली ईस्टला फडके रोडला एक फेस्टिवल असतो. तर मी तिकडे चाललो आहे. तिकडे पण लय मजा येते. खूप मजा येते फडके रोडला. असं मराठी लुक करून येतात सगळ्यांना. लय मजा येते. असे प्रोग्राम असतात, वादन असतं, खूप काय काय असतं. लय मजा येते. तेवढीच गर्दी असते म्हणून तिथं ब्लॉग काढता येईल की नाही सांगू नाही शकत. तर मी काढतो तिथे, ट्राय करतो काढायचा आणि नंतर त्याच्यामध्ये वॉल्यूम ॲड करतो. चलो तो काही तुम्हाला डायरेक्ट भेटतो पुढे. मी आता आलो आहे ग्राउंडवर. फ्रेंड्स येत आहेत म्हणून थांबलो आहे. अजून पण आलं नाही. आल्यावर आम्ही निघू. अजून तर कोण आले नाही. येणार आहे की नाही पण माहिती नाही, कारण आमचं काल काय बोलणंच झालं नाही. बघू आलं तर निघीन यांच्यासोबत, नाही तर डायरेक्ट जाईन. चला मला भेटतो आता डायरेक्ट फडकेला. बघू शकता तुम्ही केलाय. अजून 2 आहेत पण ते डायरेक्ट फडकेला येतील नाही तर गांधी गार्डनला येतील. आणि पोरं येणार आहेत की नाही काय माहिती. कोण येणार आहेत म्हणजे असं नाही येणार आहेत. चला असं मला डायरेक्ट फडकेला भेटतो. पूर्वा परब अजून काय झालं चलो आता भेटतो तुम्हाला नंतर. अजून एक मेंबर भेटलाय. स्कूलमध्येच होता आमच्यासोबत पण कॉलेज वेगळं आहे म्हणून आम्ही एकत्र नव्हता. आणि आज फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर बघू अजून कोण कोण भेटत आहे. त्याचं नाव आहे गजानन. नमस्कार मित्रांनो. मराठी बोलते, मराठी माणूस. ड्रेसिंग बी बघू शकता मराठीत आहे असं वाटतंय. तर तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट फडकेला. अजून कोण कोण भेटतील कोण कोण नाही सांगू नाही शकत. तर चलो. डिफेन्स फोर्स संदर्भात म्हणजे आपल्या राष्ट्रभक्तीची भावना त्या ठिकाणी निर्माण होण्याकरता सुद्धा आमच्या पोलीस बँडचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. निश्चितपणे सर्वांना माझ्यातर्फे आणि पोलीस विभागातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि श्री गणेश मंदिर संस्थानाच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की असे वेगवेगळे कार्यक्रम करून आम्हा सर्वांना पोलीस विभागाला सुद्धा यामध्ये सहभागी होता येतं. त्याचा एक आनंद आम्हाला जेव्हा निश्चित होत आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद.
चाललो आहे वृंदावनला. अजून आहेत फ्रेंड्स पण त्यांना दाखवत नाही कारण ते पुढे असं ठीक आहे. तर वृंदावनला जातो आहे. तिकडं तुम्ही बघू शकता तिकडे असं खूप काय काय होतं. त्यामुळे बघू शकता तुम्ही डेकोरेशन बघू शकता. डेकोरेशन पण भारी होतं तिकडे. रांगोळी भारी होती. फंक्शन बघू शकता. कोणतरी गाणं पण बोललं होतं आणि त्याचं नाव नाही माहिती आहे मला. आणि ते बी भारी होतं. सगळे एक एक भारी होतं. मी व्हिडिओमध्ये टाकलं आहे पण तिथे बोललं नाही मी काय. तर तिथे आता एकदम भारी होता. मी बघायला गेलं तर एकदम चांगलं आहे आणि मस्त आहे. तिथे वादन पण होतं. गजाननचं होतं आणि एक अजून एक कुठला तरी पथक होता. सामर्थ्य. हां लय भारी होतं ते पण. असं ऐकायला एकदम मजा येत होती. रावस होतं एक एक. आता चाललेलं ना. चला हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असा तुम्हाला चान्स भेटला कधी डोंबिवलीला यायचा तर येऊन जावा. लय भारी भारी म्हणजे असं फेस्टिवलला बोलतात.